कॅनव्हास लोटस बॉर्डर रेडी रांगोळी. रेडी रांगोळीच्या या कलाविश्वामध्ये कॅमलिन पेंट मार्कर बरोबरच कॅनव्हास रेडी रांगोळीचा हा नवीन प्रयोग तुमच्या सर्वांसाठी. एकदा बनवायची हो आणि वारंवार प्रत्येक कोणत्याही सणासाठी पाटाभोवती, ताटाभोवती, देवाऱ्यासमोर अशा आणि अशा बऱ्याच तऱ्हेने तुम्हाला ही रेडी रांगोळी वापरता येणार आहे बरं का. कॅनव्हासपासून बनवली आहे त्यामुळे वॉटरप्रूफ आणि सगळ्याच गोष्टींची काळजी यामध्ये घेतली गेलेली आहे. तुम्हाला शिकायची आहे ना? मी शिल्पा आकार रंगोळी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आहे. आम्ही तुमच्यासाठी खास घेऊन आलो आहे कॅनव्हास रेडी रांगोळी आणि या कॅनव्हास रेडी रांगोळीमधला हा आमचा दुसरा प्रयोग तुम्हा सगळ्यांसाठी. इथे ना काय आता खूप दिवसापासून मला लोटस रांगोळी बनवायची होती, पण परत परत रेडी रांगोळीवर काय दाखवणार? म्हणूनच मी विचार केला की चला आपण हे कॅनव्हासवर ट्राय केलं तर. पण कसं करायचं, काय करायचं हे डोक्यात काहीही नव्हतं. फक्त डोक्यात होतं की स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन गेले पाहिजेत आणि अशी रांगोळी बनवायची जी आत्तापर्यंत कोणीच दाखवली नसेल. कॅनव्हासवर उतरवायची आहे रांगोळी, पण आपल्याला ड्रॉइंग येत नाही आहे, डायरेक्टली आपण फ्री हँड ड्रॉ करू शकत नाही आहे. मग अशी आयडिया लावायची. पेपरला फोल्ड केला, अर्ध्यामध्ये ड्रॉ करून घेतलं लोटसचं. अगदी सिम्पलचं पिक्चर होतं ते आणि काहीसं अशा प्रकारे कॅनव्हास शीटवर ते ट्रेस करून घेतलं. आता ही कॅनव्हास शीट काय आहे, हे कॅनव्हास आम्हाला कुठून मिळेल, असे बरेच कमेंट आम्हाला आमच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आले. कॅनव्हास तुम्हाला ऑनलाईन कोणत्याही ऑनलाईन सोर्समधून मिळून जाईल. कॅनव्हास शीट म्हणून टाका. ह्याच्यामध्ये काही किंवा काही थिकनेस, जाडीबिडी काही नसतं. फक्त जे पेंटिंगसाठी कॅनव्हास वापरतात ते कॅनव्हास शीट तुम्हाला घ्यायचे आहेत आणि ते जवळपास मी 15 बाय 15च्या स्क्वेअरमध्ये कट करून घेतलं होतं आणि त्यावर हे लोटस बघितलं ना तुम्ही कसं ट्रेस करून घेतलं मी. हलक्या हलक्या पेन्सिलच्या मी ज्या छटा ड्रॉ केल्या त्याला मी थोडंसं डार्क केलं आणि माझं इथे लोटस इथे या कॅनव्हास शीटवर ट्रेस करून झाला. काय ना, कॅनव्हासवर रेडी रांगोळी बनवायची किंवा कॅनव्हासवर रांगोळी बनवायची किंवा कॅनव्हासवर अशी डिझाईन बनवायची, असे प्रिंट्स बनवायचे आणि त्याने आपलं घर सजवायचं, ही आयडियाच उत्तम आहे माझ्यासाठी. कारण ना झंझट आहे त्या OHP शीटचं, ना झंझट आहे त्याला ते स्टोअर करायचं, ना त्याच्यावर 2 लेअर द्यायचं. ह्याच्यावर फक्त वापरायचं हे ॲक्रेलिक कलर उत्तम काम करतात आणि बेस्ट आहेत. यूजसाठी सुद्धा आणि त्याची क्वालिटीसुद्धा उत्तम आहे. आता हे ॲक्रेलिक कलरऐवजी जर तुम्हाला कॅमलिन किंवा बरेच असे दुसरे प्रोडक्ट्स मग वापरायचे असेल तर वापरू शकता. पण ह्याचे रिझल्ट, ह्या रंगांचे रिझल्ट उत्तमोत्तम आहेत कॅनव्हासवरती. फेविक्रिलचे पिडिलाईटचे हे ॲक्रेलिक कलर तुम्ही नक्की वापरा. तुम्हाला त्याच्यामध्ये फरक दिसेल. ह्याचे जे कलर आहेत ते फटाफट कॅनव्हासवरती व्यवस्थितरित्या स्प्रेड होतात. त्याची हे पण चांगली आहे म्हणजे त्याचे जे माध्यम आहे ते जे मीडियम आहे ते व्यवस्थित कॅनव्हासवर स्प्रेड होतं. तर नक्कीच तुम्ही हे कलर ट्राय करा कॅनव्हासवरती. बघा हां, आपण पहिल्यांदा काय केलं, लोटस ड्रॉ करून घेतला, लोटस ट्रेस करून घेतला आणि आत्ता आपण त्यावर करतो आहे कलरिंग. तुम्ही ह्या पिंक कलरच्या ऐवजी रेड कलरचं लोटस, येल्लो कलरचं, व्हाईट कलरचं लोटससुद्धा बनवू शकता बरं का. खूप सुंदर सुंदर आयडिया आणि सुंदर सुंदर कल्पना माझ्या डोक्यात येत होत्या यामध्ये. पण मी म्हटलं की बेसिक पिंक कलरने आपण स्टार्ट करू, जे आपल्या प्रेक्षकांना व्यवस्थितरित्या माहिती असतं, आपल्या ऑडियन्सला व्यवस्थितरित्या माहिती असतं की लोटस म्हटलं की पिंक कलर. म्हणूनच मी आता इथे बेसिकली पिंक कलरपासून सुरुवात केलेली आहे. काय ना, जेव्हा मला कॅनव्हास रेडी रांगोळी करण्याचं चॅलेंज दिलं गेलं होतं, म्हणजे आमची टीम ह्यावर जेव्हा काम करत होती आणि जेव्हा कळलं की कॅनव्हास रेडी रांगोळी आपण करू शकतो, मग ह्यावरचं काही R&D, कोणते कलर वापरायच्यापासून, कोणते डिझाईन घेण्यापासूनच्या काही गोष्टी ज्या चालू झाल्यात. पहिल्यांदा आम्ही जी कोलम रेडी रांगोळीचा प्रतिसाद बघितला लोकांचा, तो खूप चांगला होता आणि मग ही बॉर्डर रांगोळी. पहा, रंग दिल्यानंतर ही रांगोळी ना खूप म्हणजे आता ह्याला रांगोळी म्हणावं की कॅनव्हास शीट म्हणावी मला कळत नाही आहे. पण आपण ही रांगोळी म्हणून वापरणार आहे आणि म्हणूनच मी त्याला नाव दिलं आहे कॅनव्हास रेडी रांगोळी. आणि ही रेडी रांगोळी ॲज अ बॉर्डर म्हणून तुम्हाला वापरता येईल. अगदी OHP शीटसारखं मी त्याला कट केलं नंतर आणि मला ते इतकं म्हणजे मी स्वतःची हे करते आहे, पण ही आयडिया उत्तम आहे. तुम्ही नक्कीच ही ट्राय करून बघू शकता. पहा किती सुंदररित्या ते शेड्स ह्या कॅनव्हासवरती उतरले. आता बरेच जणांनी मला मागच्या वेळेला फोनसुद्धा केला होता की ताई ह्याच्यावरती व्हाईट पेंट करायला हवा का आधी? नाही,
गरज नाही आहे. जर तुम्ही फ्रेश कॅनव्हास शीट घेतला असेल, खूप डस्टी कॅनव्हास शीट असेल, तर थोडंसं व्हाईट तुम्हाला करावं लागेल बेसला. पण व्हाईट दिल्यानंतर अगेन रंग त्यावरती वेगळे शेड्स देऊ शकतात. पण मी इथे डायरेक्ट रंग वापरलेले आहेत. आता बघा, पांढऱ्या ॲक्रेलिक कलरने मी थोडंसं बॉर्डर करून घेतलं आहे प्रत्येक कमळच्या पेटलला. आणि ही आयडिया कुठून आली आणि कशी आली हे तुम्हाला मी मागे पण सांगितलेलं, की असं स्क्रोल करताना बऱ्याच व्हिडिओमध्ये ह्या ट्रेंडिंग कॅनव्हास राडी रांगोळी बघितल्या. पण ना, आपण ज्या पद्धतीने तुमच्यासमोर आणल्या आहेत, अशा रेडी रांगोळी अजूनपर्यंत सोशल मीडियावर नाही. कारण हे जे आयडियाज आहेत ना, या ओरिजिनल आयडिया माइंडमध्ये असतात. 2-3 दिवस सतत विचार करावा लागतो, की आपण अजून काय वेगळं करू शकतो यामध्ये. प्रेक्षकांना आपण दुसरं, ऑडियन्सला, आपल्या फॉलोअर्सना आपण दुसरं काय देऊ शकतो नवीन, ह्यावर जेव्हा वेगळ्या पद्धतीने R&D होतं आणि मग लोकांसमोर ते प्रेझेंट होतं ना, तेव्हा नक्कीच लोकं त्याला प्रेम देतात आणि लोकं ते वापरून पाहतात, बघतात, वापरतात आणि खरोखर शिकतात काहीतरी. आवर ओन पर्पज म्हणजे आपल्या चॅनलचा प्रत्येक व्हिडिओ हा फक्त आणि फक्त ह्याच पर्पजसाठी बनवला गेला आहे, की ही स्किल प्रत्येक घरात पोहोचली पाहिजे. रेडी रांगोळीचा कॉन्सेप्ट पोहोचला पाहिजे, जेणेकरून प्रत्येक महाराष्ट्रीयन, प्रत्येक घर महाराष्ट्रातलं रांगोळीचा वापर करेल. घर सजवण्यासाठी घराच्या डोअर स्टेपवर काही ना काही डिझाईन आपल्या लक्ष्मीचं स्वागतासाठी, पॉझिटिव्हिटीसाठी आणि सकारात्मक ऊर्जेसाठी नक्कीच मांडत जाईल. पहा, ही डिझाईन पेंट केल्यानंतर आणि रंग दिल्यानंतर, शेडिंग दिल्यानंतर किती छान दिसते आहे ना. आता कट करायची घाई नाही करायची. हे रंग सुकल्यानंतर व्यवस्थित कडक होतात थोडेसे कॅनव्हास शीट आणि मग त्यावरती मी कट करायला घेतली. बघा, इथे सुद्धा OHB सारखी मी इथे लाईन टू लाईन कट करून घेतली आहे बरं का ही शीट. आता आयडिया काय होती ना, बॉर्डर रांगोळी. मी तर बॉर्डर रांगोळीच्या हिशोबाने मी रोल पण बनवला होता. तो रोल पण मी तुम्हाला नंतर दाखवेल नंतरच्या व्हिडिओमध्ये. त्याच्यावरती पण मी एक खूप छान कोलम डिझाईन बनवलेली आहे. पण तेच करता मला असं सुचलं, की आपण बऱ्याच जणांनी हे रोल केलेले आहेत. पण आपण असं काहीतरी वेगळं केलं पाहिजे, जे खूपच सुंदर दिसेल. हे पहा, कट झाल्यानंतर काहीसं असं दिसतंय. आता थोडीशी शाईन, थोडंसं वॉटरप्रूफ आणि थोडंसं वेगळं असं टेक्स्चर देण्यासाठी मी ह्यावरती आर्टिस्ट वॉर्निश स्प्रे केला. स्प्रे लगेच केल्यानंतर बघा, त्याची जी शेड आहे ना, ते लगेच बदलतात. डार्क शेड होतात, शायनी होतात आणि प्रत्येक टेक्स्चर त्याच्यावरचं शायनी होऊन येतं. तुम्हाला मी जवळ दाखवते. बघा किती सुंदर आणि शायनी दिसत आहे. मला तर ही डिझाईन इतकी आवडली ना, आणि ह्या डिझाईनचा वापर मला स्पेशली खूप आवडला. हलकी-फुलकी, इझिली बनणारी, कलर शेड देऊन, नुसते शेडिंग करून कंप्लीट होणारी अशी युनिक अशी मस्त-मस्त बॉर्डर डिझाईन आयडिया. तुम्ही पण बनवून पाहणार ना? नक्की बनवून पहा. एकदा बनवा आणि वारंवार वापरा. पहा, याचे वापरसुद्धा किती सुंदर आहे. उंबरठ्याभोवती, बॉर्डरभोवती इतकं सुंदर दिसत होतं. आणि आमच्या आधीच्या व्हिडिओमध्ये वापरलेल्या एका बेसवरती मी ते जेव्हा सजवलं ना, तेव्हा पण हे इतकं सुंदर दिसत होतं. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आणि ही कॉन्सेप्ट कशी वाटली, ही आयडिया कशी वाटली, आम्हाला कमेंट बॉक्सवरून नक्की कळवा मैत्रिणींनो. कारण तुम्हाला जर शिकायची आवड असेल ना, तुम्ही नक्कीच ह्या व्हिडिओमधून स्टेप बाय स्टेप फॉलो केल्यानंतर नक्कीच एक चांगली डिझाईन बनवू शकाल. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.